ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार. परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल हिवरे. श्री शिंदे सर. स्टुडंट्स, स्टँडर्ड 10th सब्जेक्ट इंग्लिश. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर 1 मधील दुसरा धडा, त्या दुसऱ्या धड्याचे आपण पान नंबर 10 वरील पहिले 2 पॅरेग्राफ संपलेले होते. तर आज आपण तिसऱ्या पॅरेग्राफपासून सुरुवात करीत आहोत. ओपन युअर इंग्लिश टेक्स्ट बुक and see on page number 10 the third paragraph. I took the baby langur to our backyard and gently laid him on the floor inside the poultry coop. Write down, there is new word COOP, coop, that means H for poultry. H for पोल्ट्री म्हणजे खुराडे म्हणायचं, कोंबड्याचे खुराडे. तर काय म्हटले पहा, आय टूक, द रायटर सेड आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड. लेखक म्हणतोय की त्या वानराच्या पिलाला मी माझ्या किंवा आमच्या परस बागेमध्ये मी घेऊन गेलो. अँड जेंटली दॅट मीन्स हळुवारपणे, gently laid him on the floor inside the poultry coop. आणि त्या वानराच्या पिलाला कोंबड्याच्या खुराड्यामध्ये हळुवारपणे त्याला मी तिथं झोपवले. His body was full of deep bite marks and scratched. Whose body? The baby langur's body was full of deep bite marks and scratched. विद्यार्थी मित्रांनो, त्या वानराच्या पिल्लाचे शरीर हे खोल अशा जखमांनी आणि व्रणांनी भरून गेलेले होते. Blood was oozing from some of the wounds. Write down, there is new word oozing, OOZING. Oozing, that means releasing or overflowing, means in Marathi पाझरत. in Marathi पाझरत. blood म्हणजे रक्त. Blood was oozing from some of the wounds. विद्यार्थी मित्रांनो, तर त्या वानराच्या पिलाच्या काही जखमामधून अक्षरशः रक्तही काय होत होते, पाझरत होते किंवा रक्तही ओघळत होते. द बेबी रिमेन्ड मोशनलेस. व्हॉट इज मीन बाय मोशनलेस? MOTIONLESS. मोशनलेस, दॅट मीन्स इन मराठी स्तब्ध. लिहून घ्या शब्द, मोशनलेस मीन्स स्तब्ध. The baby remained motionless. म्हणजे ते वानराचे पिल्लू अगदी स्तब्ध पडले होते. The writer said, my father provided first aid to clean the wounds and stop the bleeding. लेखक म्हणतोय की माझ्या वडिलांनी पहिल्यांदा काय केलं की प्रथमोपचार करून त्या वानराच्या पिल्लाच्या जखमा काय केल्या, क्लीन केल्या, स्वच्छ केल्या, आणि त्याच्यामुळं त्या जखमेमधून रक्त यायचे हे त्या ठिकाणी थांबले. स्टॉप द ब्लडिंग. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रेथिंग इवन दो हिज ब्रेथ्स वेअर शॅलो. बघा, त्या पिल्लाचा श्वासोश्वास हा मंदावलेला असला तरी देखील त्याचा श्वासोश्वास हा चालू आहे, हे पाहून मात्र मला थोडंसं बरं वाटलं, असा लेखक म्हणतोय. पहा, एक शब्द आहे इथं शॅलो, SHALLOW. शॅलो दॅट मीन्स वरचा, इन मराठी वरचा, किंवा त्याला आपण इंग्रजीमध्ये नॉट डीप म्हणतो, म्हणजे
खोल नसलेला म्हणजे वरवरचा. ओके स्टुडंट, सी द नेक्स्ट पॅरेग्राफ. Splashes of cold water made the baby stir, and after a few shaky attempts, he sat up. Write down next word, stir, S-T-I-R. Stir, that means move, means जागृत केले, जागृत केले. तर स्प्लॅश म्हणजे काय रे? स्प्लॅश म्हणजे शिंतोडे. लक्षात घ्या. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर थंड पाणी. मेड द बेबी स्टायर अँड आफ्टर अ फ्यू शॅकी अटेम्प्ट्स ही सॅट अप. हू सॅट अप? द बेबी लंगूर सॅट अप. बघा, पाण्याचे थोडेसे शिंतोडे मारल्यानंतर त्या पिलाला ते पिलू शुद्धीवरती आले आणि धडपडत प्रयत्न करून ते कसे बसे त्या ठिकाणी उठून बसले. ही वॉज इन अ स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड. अतिशय घाबरलेले पिल्लू ते वाऱ्यामुळे हलणाऱ्या एखाद्या पानासारखे ते काय होत होते? थरथर कापत होते. काय म्हटले? ही वॉज अ स्टेट ऑफ शॉक, धक्का बसलेला होता, घाबरलेले होते. अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग, TREMBLING. राईट डाऊन. ट्रेम्बलिंग दॅट मीन्स थरथरत. ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ म्हणजे पान. इन द विंड म्हणजे वारा. तर काय म्हटलेलं आहे या ठिकाणी लेखक म्हणतोय की ते घाबरलेले ते पिल्लू वाऱ्यामुळे हलणाऱ्या एखाद्या पानासारखे ते थरथर असे कापत होते. His two little twinkling eyes welled up with tears, and he started to sob with a muffled cry, just like a human child would after experiencing trauma. There are some new words. Write down. Welled up, WELLEDUP. Welled up, that means वेल्ड अप. पुढचा शब्द आहे मफल्ड, MUFFLED. मफल्ड दॅट मीन्स क्वाइटेंड और सुप्रेस्ड साऊंड म्हणजे दबलेला आवाज. दबलेला आवाज. पुढचा शब्द आहे ट्रामा, TRAUMA. ट्रामा दॅट मीन्स ग्रेट डिस्ट्रेस. ग्रेट डिस्ट्रेस म्हणजे शरीराला झालेली जखम. शरीराला झालेली जखम. विद्यार्थी मित्रांनो, वेल्ड अपचा अर्थ सांगायला पहा, तो लिहून घ्या. वेल्ड अप दॅट मीन्स फिल्ड अप. FILLEDUP. फिल्ड अप मीन्स भरून आले. तर काय म्हटले पहा, हिज टू लिटल ट्विंकलिंग आईज. हुज टू लिटल ट्विंकलिंग आईज? द बेबी लंगूर्स टू स्मॉल लिटल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टीयर्स. टीयर्स म्हणजे अश्रू. लक्षात घ्या. तर त्या छोट्याशा पिल्लाचे दोन छोटेसे चिमुकले असे लुकलुकते डोळे पाण्याने भरले. लक्षात घ्या. अँड ही स्टार्टेड टू सॉब. टू सॉब म्हणजे हुंदके देणे. आणि ते पिल्लू हुंदके देऊ लागले. बघा, ही स्टार्टेड टू सॉब विथ मफल्ड क्राय म्हटलेलं आहे पहा. दबक्या आवाजामध्ये ते पिल्लू हुंदके देऊन रडू लागले. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड. अगदी कशासारखे? एखाद्या माणसाच्या लहान मुलांसारखे ते हुंदके देऊन रडू लागले. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वुड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रामा म्हटलेलं आहे पहा. म्हणजे अगदी घाबरलेल्या किंवा धसका बसलेल्या अशा एखाद्या माणसाच्या लहान मुलाप्रमाणे ते पिल्लू
फुंदके देऊन रडू लागले. The writer said, I offered him a peeled banana which he accepted with his unsteady hand and began taking hesitant bites. लेखक म्हणतोय की मी सोलून दिलेले केळ त्या बंदराच्या पिल्लाने थरथरत्या हाताने घेतले आणि ते खाऊ लागले. पण कसे खाऊ लागले पहा, घुटमळत अशा प्रकारे ते खाऊ लागले. एक शब्द आहे बघा, हेसिटेंट, HESITANT, म्हणजे अनसर्टन ऍक्शन, म्हणजे घुटमळणारा. सी द नेक्स्ट पॅरेग्राफ. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिव्हियल ऑफ द बेबी लंगूर. राईट डाऊन नेक्स्ट वर्ड, REVIVAL, रिव्हिवल, दॅट मीन्स कमिंग बॅक. COMING BACK, कमिंग बॅक म्हणजे पुनरुज्जीवित होणे. काय म्हटले पहा, माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिव्हिवल ऑफ द बेबी लंगूर, म्हणजे वानराच्या पिल्लाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी याकडे माझे संपूर्ण लक्ष हे लागलेले होते. सडनली आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ बीइंग वॉच्ड. लेखक म्हणतोय की त्याच वेळी आपल्यावरती कुणीतरी आपल्यावरती लक्ष ठेवून आहे, पाळत ठेवून आहे, अशा प्रकारची एक विचित्र जाणीव ही मला झाली. अनकॅनी एक शब्द लिहा, UNCANNY, अनकॅनी, दॅट मीन्स विचित्र. म्हणजे दुसरा शब्द त्याला कोणता आहे, स्ट्रेंज, STRANGE, अनकॅनी दॅट मीन्स स्ट्रेंज, विचित्र. तर कोणीतरी आपल्याकडे लक्ष ठेवून आहे अशा प्रकारची विचित्र जाणीव मला झाली असं लेखक म्हणतोय. आय टर्नड अवे फ्रॉम द कॉफ अँड लुक्ड अप. लेखक म्हणतोय खुराड्यातून मी मागे वळून मी वर पाहिले. खुराड्यापासून मागे वळून मी वर पाहिले तर काय दिसलं बघा लेखकाला. The writer said, I turned away from the coop and looked up. There sat the mother langur on our kitchen roof, watching every move I made. लेखक म्हणतोय की मी जेव्हा वर पाहिलं तर काय दिसलं पहा, तर त्या पिलाची आई वानरी ही या लेखकाच्या स्वयंपाकघराच्या छतावरती बसून काय करत होती. लेखक म्हणतोय की माझी प्रत्येक हालचाल ही अगदी निरखून बागत होती किंवा पाहत होती. सी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. बघा, सी सिम्पली सॅट देअर क्वाइटली ॲज इफ कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बीइंग डन टू हर चाइल्ड. म्हणजे जणू काही आपल्या पिलाला काही झालेलं नाही किंवा आपलं पिल्लू हे अतिशय चांगलं आहे, सुरक्षित आहे याची खात्री त्या पिलाच्या आईला झाल्यामुळे त्या ठिकाणी ती शांतपणे स्वयंपाकघराच्या वरती ती शांतपणे बसून राहिलेली होती. एक शब्द आहे बघा, कन्व्हिन्स्ड, म्हणजे खात्री पटली. ॲश्युअर्ड त्याला दुसरा शब्द आहे बघा, कन्व्हिन्स्ड दॅट मीन्स ॲश्युअर्ड, ASSURED, खात्री पटली. See the next line. Meanwhile, the baby sensed the presence of his mother and started to sob and cry a little louder. दरम्यान त्या पिल्लाला आपल्या आईच्या तिथं असण्याची चाहूल लागली आणि ते मोठमोठ्याने पिल्लू रडू लागले. I retreated from the door of the cot to allow the mother access to her baby. आईला तिच्या पिल्लाकडे जाता यावं म्हणून मग हा लेखक म्हणतोय की मी त्या खुराड्याच्या दारामधून मी मागे वळलो. एक शब्द आहे बघा, रिट्रीटेड. रिट्रीटेड दॅट मीन्स माघारी पळणे किंवा माघारी पळली. See the next line. Immediately the mother descended on the floor of the cot and picked up the baby in her arms. विद्यार्थी मित्रांनो, दरम्यान काय घडलं
एक शब्द आहे डिसेंडेड, एक शब्द लिहा डिसेंडेड, दॅट मीन्स मूड टुवर्ड्स, मूड टुवर्ड्स म्हणजे माघारी, माघारी पळाली म्हणा, मूड टुवर्ड डाऊनवर्ड्स म्हणजे उतरली, माघारी उतरली किंवा पळाली. तर बघा, इमिडिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कॉफ अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म्स. काय घडलं, दरम्यान त्या पिल्लाला आपल्या आईच्या तिथं असण्याची चाहूल लागलेली होती. ते पिल्लू मोठमोठ्याने रडू लागलेले होते आणि आईला तिच्या पिलाकडे जाता यावं म्हणून लेखक म्हणतोय की त्या खोड्यापासून मी माघारी वळलो. त्याची आई मात्र इमिडिएटली, ताबडतोब खाली उतरली. पहा, इमिडिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कॉफ अँड पिक्ड अप, टू पिक अप मीन्स उचलणे, द बेबी इन हर आर्म्स, आर्म्स म्हणजे बाहू. तर बघा, ताबडतोब त्या पिल्लाची आई खाली उतरून त्या खुरड्यापाशी आली आणि आपल्या पिल्लाला तिने आपल्या हातामध्ये उचलून घेतले. सी गेव द बेबी अ थ्रो body inspection to check his injuries and then cuddled him tightly in her bosom. तर त्याच्या शरीरावरील जखमांची तिने अतिशय बारकाईने कसून अशा प्रकारे तपासणी केली. त्या छोट्याशा पिल्लावरच्या शरीरावरची जखम झालेली होती, त्या जखमांची तिच्या आईने बारकाईने तपासणी केली आणि आपल्या छोट्याशा पिल्लाला आपल्या छातीशी तिनं घट्ट पकडलं. एक शब्द आहे बघा, लिहून घ्या शब्द तो, कडल्ड, CUDDLED, दॅट मीन्स हेल्ड क्लोजली, जे जवळून असे कवटाळून धरणे किंवा कवटाळणे. आणि पुढचा आहे, सी द नेक्स्ट लाईन, पुढचा एक शब्द लिहा, बॉझम, BOSOM, बॉझम दॅट मीन्स ब्रेस्ट, BREAST, ब्रेस्ट दॅट मीन्स छाती. आणि शेवटचा लिहा सोलास, SOLACE, सोलास दॅट मीन्स कम्फोर्ट अँड पीस म्हणजे दिलासा देणे, कम्फोर्ट अँड पीस म्हणजे दिलासा देणे. तर पहा नेक्स्ट लाईन, द बेबी फाउंड ग्रेट सोलास इन हर केअरिंग आर्म्स. लक्षात घ्या, तर तिच्या मायेच्या मिठीमध्ये त्या पिलाला मात्र त्या ठिकाणी दिलासा मिळाला. त्याला पिलाला बरं वाटलं. जेव्हा त्याच्या आईनं आपल्या पिलाला छातीशी घट्ट असं कवटाळलं तेव्हा त्या पिलाला मात्र त्या ठिकाणी थोडासा दिलासा मिळाला. सी ऑन पेज नंबर 11, द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. बघा, तिच्या काही मिनटं मात्र त्या आपल्या पिलाला आपल्या मांडीवरती घेऊन ती वानरी आई तशीच त्या ठिकाणी बसली. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ सी वॉज pondering over her options and trying to figure out how she could keep the baby safe from further assault. बघा, बऱ्याच वेळेला पुन्हा त्या ठिकाणी हल्ला झाला तर आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल याचा विचार, बहुतेक याचा विचार त्या पिल्लाची आई करीत असावी. एक शब्द आहे पॉन्डरिंग, PONDERING, पॉन्डरिंग दॅट मीन्स थिंक ओव्हर डीपली म्हणजे चिंतन करणे, खोल विचार करणे. फॉर अ फ्यू सेकंड्स, सी द नेक्स्ट पॅरेग्राफ, फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. बघा, काही क्षणासाठी त्या आई वानरीनं काय केलं की माझ्या डोळ्यामध्ये डोळे घालून पाहिले. फॉर अ फ्यू सेकंड्स द रायटर सेड द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. लेखक म्हणतोय की काही वेळासाठी, काही क्षणासाठी त्या आई वानरीने माझ्या डोळ्यामध्ये आपले डोळे किंवा माझ्या डोळ्यात डोळे घालून तिने पाहिले. इवन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट. लेखक म्हणतोय की आजही
मी विसरू शकत नाही. इव्हन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. म्हणजे आपल्या पिल्लाचे रक्षण केल्याबद्दल अतिशय शांतपणे कृतज्ञता व्यक्त करणारे त्याचे डोळे. लेखक म्हणतोय की आजही मी विसरू शकत नाही. आय वॉज ओव्हरविल्म्ड बाय द इमोशन, द सेंटिमेंट अँड द वे सी सेड थँक्स टू मी. तिच्या डोळ्यातले ते हावभाव आणि माझे आभार मानण्याची तिची पद्धत हे बघून अक्षरशः मलाही लेखक म्हणतोय की त्या ठिकाणी भरून आले. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रिकन चाइल्ड इन हर लॅप. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, माझ्या समोर लेखक म्हणतोय की आपल्या दुःखी कष्टी आपल्या बाळाला, जखमा झालेल्या आपल्या बाळाला आपल्या छातीशी धरून किंवा आपल्या कवेत घेऊन दिलासा देणारी साऱ्या विश्वाची मला त्या ठिकाणी त्या पिलाची आई त्या ठिकाणी बसलेली होती. लक्षात घ्या, एक शब्द आहे युनिव्हर्सल. युनिव्हर्सल मीन्स एक्झिस्टिंग एव्हरीवेअर ऑर इन्व्हॉल्विंग एव्हरीवेअर. बघा तिथं ग्लॉसरीमध्ये शब्द दिलेला आहे. त्याचा अर्थ आहे मराठीमध्ये सार्वत्रिक. सार्वत्रिक असा अर्थ लिहा. आणि स्ट्रिकन, STRICKEN, स्ट्रिकन दॅट मीन्स टू बी हिट हार्ड सफर. इन मराठी त्याचा अर्थ आहे पिडलेला असा अर्थ आहे. तर लक्षात घ्या काय म्हणते शेवटच्या वेळीमध्ये, देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रिकन चाइल्ड इन हर लॅप. लेखक म्हणतोय की माझ्या समोर आपल्या या बाळाला कवेमध्ये घेऊन किंवा आपल्याला बाळाला छातीशी घट्ट धरून दिलासा देणारी साऱ्या विश्वाची आई माता तिथं बसलेली होती. Then in a flash she jumped with her baby clinging to her belly and reached our kitchen roof. The writer said. लेखक म्हणतो की त्याच्यानंतर एका क्षणार्धामध्ये आपल्या पिल्लाला पोटाशी घेऊन तिने काय केलं, आमच्या स्वयंपाकघराच्या छतावरती तिने उडी मारली. She surveyed the area for the vicious male langur and then leapt away in the direction opposite to the place of the violent encounter. लक्षात घ्या की त्या निर्दय नर वानराचा त्या ठिकाणी कानोसा घेत घेत तिनं काय केलं की आजूबाजूचा जो परिसर आहे तो परिसर तिने चांगल्या प्रकारे पाहिला, निरखून पाहिला आणि ज्या बाजूने तो भीषण अशा प्रकारचा हल्ला झालेला होता त्याच्या विरुद्ध बाजूला त्या पिल्लाच्या आईने झेप घेतली. सी द नेक्स्ट पॅरेग्राफ अँड सेकंड लास्ट पॅरेग्राफ. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स्ड मी दॅट इंटरस्पीसीज कम्युनिकेशन अँड mutual trust is indeed a reality, and should anyone strike the right chord, the relationship humans into action. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे म्हणलेलं आहे की एका आई आणि एका आई पिल्लाच्या त्या ओझरत्या अशा भेटीने लेखक म्हणतोय की मला अशा प्रकारची खात्री पटलेली होती की प्राणी मात्रांचा एकमेकांमधील संवाद आणि परस्पर त्यांचा दृढ विश्वास खरोखरच ही एक सत्य अशा प्रकारची गोष्ट आहे आणि एकमेकांच्या मनांच्या तारा जर योग्य रीतीने छेदल्या गेल्या तर ते नाते अधिक कसे बनते, घट्ट बनते. एक शब्द आहे इंटरस्पीसीज, एक शब्द लिहा म्हणजे आपापसातील संवाद. INTERSPECIES, interspecies, that means आपापसातील संवाद. Okay, see the next line. The mother langur showed me that food was not the only means of communication between man and animal, but that there were other means of establishing a bond through trust, compassion and mutual
अंडरस्टँडिंग. विद्यार्थी मित्रांनो, पुढे लेखक म्हणतोय की आई वानरीने मला त्या ठिकाणी, लेखक म्हणतोय की अशा मला आज दाखवून दिलं की माणूस आणि प्राणी, लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे, द मदर लंगूर शोड मी, म्हणजे त्या आई वानरीने मला असं दाखवून दिलं की द फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल. म्हणजे असं दाखवून दिलं की माणूस आणि प्राणी यांच्यामधील संवादाचं साधन हे फक्त अन्न नसून, तर काय आहे, अन्न नाही आहे, तर त्यांच्यामध्ये संवादाचं साधन हे फक्त अन्न नसून that there were only means of establishing a bond through trust, compassion and mutual understanding. तर फक्त माणूस आणि प्राणी यांच्यामधील संवादाचं साधन हे फक्त अन्न नसून त्यांच्यातील नाते हे दृढ होण्यासाठी, घट्ट होण्यासाठी परस्पर अशा प्रकारचा विश्वास, अनुकंपा आणि सामंजस्य यासारखे इतरही अनेक मार्ग आहेत हे दाखवून दिलं म्हणतोय लेखक. एक शेवटचा शब्द आहे कॉम्पॅशन, एक शब्द लिहा, दॅट मीन्स सिम्पॅथी अँड काइंडनेस, म्हणजे कणव किंवा अनुकंपा म्हणतो आपण त्याला. And see the last paragraph, 55 years had passed since that day. लेखक शेवटी म्हणतोय की त्या दिवसाला आता किती वर्ष उलटून गेलेली आहेत, 55 वर्ष आता निघून गेलेली आहेत. कशाला, त्या दिवसाला. आय एम नाऊ 70 years old, द रायटर सेड, आणि आता मी 70 वर्षाचा मी आहे. बट आय स्टील फाउंडली रिमेंबर दॅट इन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड, परंतु त्या अविस्मरणीय अशा भेटीची आठवण मी आजही माझ्या मनाशी मी प्रेमपूर्वक जपलेली आहे असं म्हणतोय. द रायटर, द नेम ऑफ द रायटर रिटन बाय दिस स्टोरी, तपन मुखर्जीने ही गोष्ट लिहिलेली आहे. ओके स्टुडंट्स, ऑन पेज नंबर 12 इंग्लिश वर्कशॉप. थोडक्यात या ठिकाणी मी वर्कशॉप सांगतोय, तो विद्यार्थी तुम्ही सर्वांनी आपल्या वहीमध्ये पूर्ण करायचा आहे आणि त्याच्यावरती पूर्ण केल्यानंतर आपल्या पालकांची स्वाक्षरी घेऊन तो स्वाध्याय ठेवायचा आहे. शाळा सुरू झाल्यानंतर तो पाहिला जाईल, लक्षात घ्या. सर्व स्वाध्याय पाहिले जातील. पहिला आहे स्टेट वेदर यू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट्स, जस्टिफाय युअर चॉईस विथ प्रॉपर रिझन्स. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे की सहमत असेल तर ॲग्री आणि सहमत नसेल तर डिसॲग्री असं लिहायचं आहे आपण. आणि जस्टिफाय युअर चॉईस, तुम्ही जो हे निवडलेलं आहे त्याला योग्य कारणही त्या ठिकाणी द्यायचं आहे बघा, विथ प्रॉपर रिझन्स म्हटलेलं आहे. आता उदाहरण बघूया, एकच उदाहरण घेऊ. द कंपाऊंड वेअर द रायटर वॉज लिव्हिंग रिच इन नेचर्स बाउंटी म्हटलेलं आहे बघा. ॲग्री ऑर डिसॲग्री, या ठिकाणी ॲग्री येईल. याचा रिझन आपल्याला लिहिता येईल, द compound was luxurious with green grass, colorful flowers and a host of tall and majestic trees, असं आपल्याला रिझन लिहिता येईल. इन दिस वे ट्राय टू द फर्स्ट क्वेश्चन. सेकंड नंबर, मॅच द फ्रेजेस गिवन इन ग्रुप ए विथ देअर मिनिंग्स इन ग्रुप बी. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काही फ्रेजेस दिलेले आहेत बघा कॉलम ए मध्ये, ग्रुप ए मध्ये, आणि बी मध्ये त्याचे अर्थ दिलेले आहेत. आपण या ठिकाणी काय करायचे, जोड्या लावायच्या, योग्य तशा जोड्या लावायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल एकच आपण या ठिकाणी घेऊया, टू बी अ पार्ट अँड पार्सल ऑफ. बघा काय या ठिकाणी ग्रुप बी मध्ये मला वाटतं या ठिकाणी टू बी अन इसेन्शियल ऑर इंटिग्रल पार्ट या ठिकाणी येईल बघा, लक्षात घ्या. इन दिस वे यू ट्राय टू द सेकंड ऍक्टिव्हिटी, सेकंड क्वेश्चन. सी द थर्ड, राईट इन युअर ओन वर्ड्स. हे आपल्या शब्दामध्ये हे लिहायचं आहे, लक्षात घ्या. हे आपल्या शब्दामध्ये आपण पूर्ण करायचं आहे. फॉर एक्झाम्पल एक उदाहरण बघूया. वाय डिड द नरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ डॉग्स. वी नो दॅट द नरेटर thought that the pack of dogs as usual must have trapped an unfortunate, so he ignored the barking of dogs. लक्षात आलं. सी ऑन पेज नंबर 13. फोर्थ क्वेश्चन, read the text carefully and arrange the occurrence of happenings in the text in a sequential order. लक्षात घ्या, हे वाचायचं आहे आपण काळजीपूर्वक आणि योग्य त्या क्रमानं आपण काय करायचं आहे, ही वाक्य लिहायची
आहेत. पाचवा प्रश्न आहे, डिस्कस द फॉलोइंग अँड राईट अबाउट इट इन युअर ओन वर्ड्स इन 5-6 लाईन्स. चर्चा करायची या वाक्यांची आणि त्या वाक्याविषयी आपण 5 ते 6 ओळी लिहायच्या आहेत आपल्या शब्दामध्ये. पेज नंबर लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, जास्त आपल्याकडे वेळ नाही तो डिस्कस करण्यासाठी. पेज नंबर 14 ही ॲक्टिव्हिटी आपण पूर्ण करायची आहे. 13वरची 5वा 4था जे सांगितले ते सर्व पूर्ण करायचं आहे. पेज नंबर 14 वरती बघा, कम्प्लीट द फॉलोइंग अँड राईट अ पॅरेग्राफ ऑन ईच ऑफ द गिवन ॲक्टिव्हिटीज. या ठिकाणी बघा हे पूर्ण करायचं आहे जाळ आपल्याला वेब, आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, कम्प्लीट द फॉलोइंग अँड राईट अ पॅरेग्राफ, एक पॅरेग्राफ लिहा म्हटलेलं आहे बघा, ऑन ईच ऑफ द गिवन ॲक्टिव्हिटीज, दिलेल्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीवरती एक पॅरेग्राफ लिहा असं म्हटलेलं आहे. पहा आता मदर चाइल्ड रिलेशनशिप आपल्याला माहिती आहे, लव्ह अँड अफेक्शन, केअर किंवा मॉरल व्हॅल्यूज, किंवा या ठिकाणी आपण म्हणू शकतो कीपिंग हेल्दी म्हणू शकतो बघा. तशा प्रकारे हे पूर्ण करायचं आहे. आणि दुसरं काय, इंज्युअर्ड ॲनिमल, हाऊ विल यू हेल्प, तुम्ही कशी मदत कराल बघा. फर्स्ट एड किट म्हणतो आपण, बँडेज, इथं एक दिलेलं आहे, प्रोव्हाइड वॉटर, प्रोव्हाइड फूड, कीप इट इन अ सेफ प्लेस. अशा प्रकारे हे मुद्दे आपण इथं लिहायचे आहेत. सी द 7th क्वेश्चन, वर्क इन पेअर्स अँड मेक ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन युजिंग लेटर्स इन द वर्ड. इनकाउंटर शब्द वापरून विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, जेवढे शक्य होतील तेवढे शब्द या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द आपण बनवायचे आहेत. लक्षात घ्या कुठले अक्षर वापरायचे, इनकाउंटर या शब्दामधलेच लेटर्स वापरून आपल्याला जेवढे शक्य होतील तेवढे शब्द आपण बनवायचे आहे. इथं कॉलम दिला आहे, 3 लेटर वर्ड्स किती बनवले बघा ते लिहायचे आहेत. 4 लेटर वर्ड्स, 5-6 लेटर वर्ड्स जे आपण बनवणार आहे ते त्या कॉलममध्ये लिहायचे आहेत. 8वा प्रश्न आहे, ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोव्हर्ब्स इन इंग्लिश. बघा याचं इंग्रजीमध्ये आपण ट्रान्सलेशन करायचं आहे. जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा. आपण नेहमी बघा आपल्या शाळेमध्ये आपण हा सुविचार सांगतो, कोणता, जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा म्हणतो बघा. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. ओके, पेरावे तसे उगवते म्हणजे काय, इन इंग्लिशमध्ये काय, ॲज यू सो शॅल यू रीप. लक्षात घ्या. 9वा प्रश्न आहे, राईट अ पॅरेग्राफ अँड गिव्ह अन ॲप्रोप्रिएट टायटल टू इट. एक पॅरेग्राफ लिहा आणि त्याला योग्य ते शीर्षक द्या. यूज द फॉलोइंग पॉइंट. हे मुद्दे वापरून आपण या ठिकाणी पॅरेग्राफ लिहायचा आहे आणि त्याला एक योग्य अशा प्रकारचे शीर्षक टायटल द्यायचं आहे. पेज नंबर 15 वरती बघा 10वा प्रश्न आहे, कम्प्लीट द रिमेनिंग ब्लॉक्स डिटरमाइनिंग द टाइप्स ऑफ न्यूज. टाइप्स ऑफ न्यूज म्हणजे बातम्यांचे प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत बघा, हे पूर्ण करायचे आहेत. आता बिझनेस माहिती आहे आपल्याला, त्याच्यानंतर कुठल्या कुठल्या बातम्या असतात बघा, स्पोर्ट्स न्यूज असतात, सिटी न्यूज असू शकतील किंवा पॉलिटिक्स न्यूज असतील, वेगवेगळे प्रकार आहेत. तसे आपण हे तक्ता पूर्ण करायचा आहे, हे जाळं पूर्ण करायचं आहे. टेम्पलेट फॉर अ न्यूज रिपोर्ट म्हणलेलं आहे खाली बघा, हेडलाईन द्यायचे. त्याच्यानंतर एक बातमी आपल्याला तयार करता आली पाहिजे बघा, हेडलाईन, डेट, त्याच्यानंतर डेटलाईन, त्याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये डेट, प्लेस, रिसोर्स लिहायचा आहे. त्याच्यानंतर इंट्रोमध्ये कव्हरिंग मॅक्झिमम WH क्वेश्चन्स वापरायचे आहेत. शॉर्ट कंटिन्युइंग पॅरेग्राफ, थोडक्यात एक पॅरेग्राफ लिहायचा डिटेल्समध्ये, आणि कन्क्ल्युजन म्हणजे निष्कर्षही लिहायचा आहे. पहा पुढं बी आकडा आहे, रीड द फॉलोइंग हेडलाईन्स अँड राईट द डेटलाईन, इंट्रो अँड अ शॉर्ट कंटिन्युइंग पॅरेग्राफ. बघा ही या ठिकाणी दिलेली जी हेडलाईन आहे, हे शीर्षक जे आहे ते बघा, रीड द फॉलोइंग हेडलाईन, हे शीर्षक वाचा अँड राईट द डेटलाईन. कसं लिहायचं बघा, डेटलाईन वरती मुद्दे सांगितले जातात मी. डेटलाईनमध्ये दिवस, डेट, प्लेस, रिसोर्स, त्याच्यानंतर इंट्रोमध्ये कव्हरिंग मॅक्झिमम WH क्वेश्चन्स वापरायचे. त्याच्यानंतर शॉर्ट कंटिन्युइंग पॅरेग्राफ आपल्याला तयार करायचा आहे डिटेल्समध्ये. हे वाचा. 2 आहेत बघा या ठिकाणी शीर्षक दिले ते वाचा. आता एक वाचून दाखवतो. अचिव्हर्स नरेट देअर सक्सेस स्टोरीज ॲट करिअर काउन्सिलिंग इव्हेंट्स. दुसरा आहे, इंडियाज फर्स्ट इव्हर टुरिझम युनिव्हर्सिटी टू बी एस्टॅब्लिश्ड बाय IIHM. लक्षात घ्या. सी आकडे, रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड राईट अ न्यूज रिपोर्ट. ही दिलेली हेडलाईन वाचा आणि
काय लिहा, राईट अ न्यूज रिपोर्ट. रिपोर्ट म्हणजे अहवाल, बातमीचा अहवाल या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे. फॉलो द स्टेप्स ॲज गिवन. दिलेल्या ज्या स्टेप्स आहेत, पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यांचा वापर इथं करायचा आहे. लक्षात घ्या. आता हेडलाईन लिहिले इथं बघा, टायगर अटॅक्स 8 year old ॲट राजीव गांधी नॅशनल पार्क. आता डेट लाईन लिहायचे, लीड लाईन लिहायचे, बॉडी ऑफ द रिपोर्ट त्याच्यामध्ये यूज ओनली थर्ड पर्सन प्रोनाऊन्स पॅसिव्ह वॉइस इथं लिहायचं आहे बघा. कन्क्ल्युजन टू अ सिमिलर पास्ट फ्युचरमध्ये कन्क्ल्युजन आपल्याला इथं लिहायचं आहे. सी ऑन पेज नंबर 16 लँग्वेज स्टडी थोडीशी राहिलेली आहे आपण पाहतोय. प्रेझेंट पार्टिसिपल द फॉर्म ऑफ अ वर्ब एंडिंग इन इंग विच इज युज्ड इन द फॉर्मिंग कंटिन्युअस टेन्सेस. बघा चालू काळामध्ये आयएनजी प्रत्यय लागतो बघा. फॉर एक्झाम्पल म्हणलंय, ही इज अ सिटिंग हिअर. आता सिट, सिटिंग हे लक्षात घ्या. प्रेझेंट पार्टिसिपल हे लक्षात घ्या, म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल चौथं रूप बघा म्हणतो आपण, आयएनजी प्रत्यय लागतोय. नाऊ फाइंड आउट द इंग फॉर्म्स फ्रॉम द स्टोरी अँड क्लासिफाय देम इन टू द फॉलोइंग टेबल. या गोष्टीमधून इंग फॉर्म्स जे शब्द आहे ते शब्द शोधा आणि त्या कॉलममध्ये लिहा म्हटलेलं आहे. आता इथं प्रेझेंट पार्टिसिपल असतील तर त्याच्यामध्ये लिहायचं. आता ट्विंकलिंग आहेत, याच्यामध्ये आलेच बघा, 1 2 3 आलेले आहेत. केअरिंग आर्म्स असेल. आणि यूज इन द कंटिन्युअस टेन्समध्ये बघा, जे चालू काळामध्ये स्टार्टेड ट्रेम्बलिंग, तसे बरेचसे आलेले आहेत बघा. वॉज ओझिंग आलेला होता, किंवा वॉज ब्रेथिंग आलेला होता बघा या गोष्टीमध्ये शब्द. तर असे शब्द, किंवा वॉज ट्राईंग आलेला होता. तर असे शब्द या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत आणि ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. दुसरा आहे स्पॉट द एरर अँड करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस. या ठिकाणी एरर जो आहे, म्हणजे जी चूक आहे ती चूक आपल्याला या ठिकाणी शोधायचे आणि ते बरोबर करून आपल्याला वाक्य पुन्हा लिहायचं आहे बघा. फॉर एक्झाम्पल एक उदाहरण घेऊया. सी 11 बघूया आपण पाहिजे तर. माय सिस्टर अँड आय शेअर्स अ स्टडी रूम. आता या ठिकाणी जर आपण एरर पाहिला तर या वाक्यामध्ये माय सिस्टर अँड आय, आता इथं शेअर्स लिहायची काही आवश्यकता नाही आहे बघा. तर या ठिकाणी काय यायला पाहिजे, शेअर. माय सिस्टर अँड आय शेअर अ स्टडी रूम असं उत्तर येईल पहा. किंवा पहिलं जर वाक्य पाहिलं तर बघा, माय ग्रँड पेरेंट्स लेड डाऊन फॉर अँड आफ्टरनून नॅप. आता इथं लेडच्या ऐवजी काय पाहिजे, ले पाहिजे होतं. माय ग्रँड पेरेंट्स ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. सी द लास्ट क्वेश्चन, थर्ड. रिराईट द सेंटेन्सेस ॲज पर इन्स्ट्रक्शन्स गिवन अलॉंग विथ. तर ही वाक्य कशी लिहायची आपल्याला, रिराईट द सेंटेन्सेस ॲज पर इन्स्ट्रक्शन्स गिवन अलॉंग विथ, म्हणजे त्याच्यासोबत दिलेल्या काही सूचना आहेत त्याप्रमाणे आपल्याला ही वाक्य लिहायची आहेत. एक उदाहरण बघूया आपण. पहिलंच वाक्य, आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड. तिथं पुढं आता रिकामी जागा दिले, कंसात म्हणले रिराईट द सेंटेन्स इन द पास्ट परफेक्ट टेन्समध्ये लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. पास्ट परफेक्ट टेन्स आपल्याला माहीत असेल. पास्ट परफेक्ट टेन्स सब्जेक्ट प्लस हॅड प्लस पीपी ऑफ वर्ब. लक्षात घ्या, अशी वाक्यरचना आहे. काय येईल, आय सब्जेक्ट झाला, त्याच्यानंतर सांगितलं हॅड, आय हॅड. टूकचं तिसरं रूप टूक, टेक टूक टेकन, आय हॅड टेकन. लक्षात घ्या, आय हॅड टेकन द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड असं आपल्याला लिहिता येईल. एक दुसरं घेऊया बघा आपण, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये दुसरं वाक्य. ब्याकडा, सी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. तर हेही माहीत असेल आपल्याला. सब्जेक्ट प्लस एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर, कर्त्याला अनुसरून घ्यायचं आहे. प्लस काय आहे, आय एन जी प्रतिक्रिया बदल लागतो बघा, वर्ब आय एन जी. कसं येईल वाक्य हे, सी इज सिम्पली सिट्स ॲट सिटिंग. सी इज सिम्पली सिटिंग देअर क्वाइटली. ओके स्टुडंट्स, in this way all of you try to complete all the homework unit number 1.2 मध्ये. या दुसऱ्या धड्याचे सगळे स्वाध्याय विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्ण करायचे वहीमध्ये आणि आपल्या पालकांची त्या ठिकाणी स्वाक्षरी आपण घेऊन ठेवायची आहे. यानंतर आपण पुढच्या पिरियडला 1.3 आपण सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो. ओके.